आज मुलींच्या डब्याला देत आहे मी गवारीची भाजी। मुलींना ऑफिसला जायचं आहे, तर मिरची, लसूण आणि मीठ याचा ठेचा तयार केला। शेंगदाणे भरड असे वाटून घेतले। कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, नंतर त्यामध्ये ठेचा टाकून मस्त असं परतून घेतलं। थोडासा हिंग टाकायचा आणि परतून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकायच्या, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून चांगले वाफेवरती आपल्याला शेंगा शिजून घ्यायच्या आहे। मस्त शेंगाला पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। हे कच्चे शेंगदाण्याचा कूट आहे। नंतर थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। झाकण देऊन आपल्याला हे शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। तर मस्त अशा शेंगा शिजल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली, मिक्स करून घ्यायचं आणि मस्त पाणी आटल्यानंतर इथं आपल्या गवारच्या शेंगा तयार झालेल्या आहेत। लगेच मी इथं चपात्या बनवून घेतलेल्या आहे, कारण की मुलींना ऑफिसला जायचं होतं, त्यांना डब्बे बनवून देत होते मी। तर मस्त अशा चपात्या तयार झाल्या। तर तुम्ही पण या मंडळी गवारीची भाजी आणि चपाती खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।